गुड मॉर्निंग. काल आपण रिप्रोडक्शन इन प्लांटमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो होता प्री फर्टिलायझेशन इव्हेंट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये आपण आत्तापर्यंत काल जसं आपण बोललो की पहिली गोष्ट बघितली गॅमेट फॉर्मेशन, सेक्शुअल पार्टचं स्ट्रक्चर बघितलं, कुठले कुठले पार्ट्स असतात, अँड्रोशियम, गायनोशियम डिटेलमध्ये आपण बघितले. त्याच्यानंतर हाऊ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर फॉर्म, दॅट ऑल्सो वी हॅव लुक्ड इन डिटेल. इन ॲडिशन टू दॅट हाऊ मेल गॅमेट्स आर ट्रान्सफर्ड टू द फिमेल गॅमेट, म्हणजेच काय पॉलिनेशनची जी प्रोसेस आहे अँथर टू द स्टिग्मा पोलन ग्रेन ट्रान्सफर, ही सुद्धा प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघितली. त्याच्यानंतर हाऊ दिस पोलन ग्रेन शेअर इट्स मेल गॅमेट्स टू द embryo sac within the female gamete or female structure, that also we have seen. जे काय पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन कशी होते आणि जे मेल गॅमेट पोलन ग्रेनमध्ये आहेत ते मेल गॅमेट कसे डिलिव्हर केले जातात किंवा तिथपर्यंत कसे पोचवले जातात, एम्ब्रियो सॅकपर्यंत कसे पोचवले जातात, ह्या गोष्टीबद्दल आपण कालपर्यंत चर्चा केलेली आहे. नाव वी आर कमिंग टू द डायरेक्ट पॉइंट, that is a double fertilization or actual fertilization events. म्हणजेच आता आपण बघणार आहे फर्टिलायझेशन इव्हेंट्स. पहिल्यांदा आपल्याला फर्टिलायझेशन इव्हेंट्स बघायचे आहे. याचा सब टॉपिक आपल्याला दुसरा सब टॉपिक म्हणतात फर्टिलायझेशन इव्हेंट्स. व्हॉट इज फर्टिलायझेशन? फर्स्ट जनरल, in general, what is fertilization? It is a combination of or fusion of, we can say fusion of male and female gametes. Fusion of male and female gamete is the process which is known as a fertilization. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एकच प्रोसेस आहे. काय करायचं आहे, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणार आहे. फ्युजन होऊन ते एक होणार आहे, मिक्स होणार आहे आणि त्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असं म्हणतो. आता ह्या फर्टिलायझेशनमध्ये काय काय मिक्स होतं? फर्स्ट इम्पॉर्टंट, द व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ अ सायटोप्लाझम इफ इट इज देअर इन द मेल गॅमेट. मेल गॅमेटमध्ये जर असला तर थोडासा त्याचा सायटोप्लाझमिक पार्ट आणि न्यूक्लियस हे काय केले जातात, एगला डिलिव्हर केले जातात. एगला डिलिव्हर केले जातात आणि मग काय होतं, एग न्यूक्लियस आणि मेल गॅमेटचा न्यूक्लियस, फिमेल गॅमेटचा न्यूक्लियस आणि मेल गॅमेटचा न्यूक्लियस हे दोन्ही काय होतात, मिक्स होतात. मिक्सिंग ऑफ द न्यूक्लियाय, मिक्सिंग ऑफ अ हॅप्लॉइड न्यूक्लियाय. दिस मिक्सिंग ऑफ अ हॅप्लॉइड न्यूक्लियाय इज नथिंग बट द fertilization. So this complete process we can define in simple way, that is a fusion of male and female gamete is nothing but the fertilization. Clear? But when we are talking about sexual reproduction in the plant, at that time or in the reproduction of a plant, there are different kinds of the patterns in the fertilization. The one of the unique pattern which is for the angiospermic plants, which is for the angiospermic plants. Angiospermic plants, as we have discussed earlier as well, these angiospermic plants contribute in the large quantity. Angiospermic plants काय जास्त नंबरमध्ये आहे, जिकडे बघाल तिकडे angiospermic plants तुम्हाला दिसतात, म्हणून त्यांना आपण जास्त महत्त्व देतो आणि त्यांच्यामध्ये काही युनिक प्रॉपर्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. वन ऑफ द युनिक प्रॉपर्टी इन द angiospermic plant is the special type of a fertilization and that is called as a double fertilization. Okay, this fusion in case of this angiospermic plant is a double fertilization. आपण त्याच्यामध्ये वेगळा पार्ट बघणार, double fertilization. Remember, first here two male gametes fuse with two different kinds of the haploid gametes in the female structures or in the embryo sac. Two male gametes, इथं काय होतं बघा, टू हॅप्लॉइड म्हणूया, हॅप्लॉइड मेल
गॅमेट्स. बघा फ्युजन कोणाकोणाचं होतं? इट्स अ फ्युजन ऑफ सिम्पली आपण डबल फर्टिलायझेशनची फक्त डेफिनेशन बघतो. डबल फर्टिलायझेशन मध्ये फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स विथ egg, cell and primary or secondary nucleus. Secondary nucleus in the embryo sac. ह्या दोघांचं फ्युजन होतं मग डबल असल्यामुळं आपण त्याला डबल फर्टिलायझेशन. देयर आर 2 events within the fertilization, therefore this fertilization is called as a double fertilization. This double fertilization is a special property of a angiospermic plant. कधी कुणी जर विचारलं angiospermic प्लांटचं काय काय कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर तुम्ही टाकायचं आहे, ते म्हणजे डबल फर्टिलायझेशन. Double fertilization is a unique process which is only found in the angiospermic plant. It is unique to angiosperms or angiospermic plants. Angiospermic plants साठी ही युनिक प्रोसेस असलेली बघायला मिळते. This double fertilization is discovered by scientists called as Navashin. नवाशीन नावाच्या शास्त्रज्ञानं त्याचा पहिल्यांदा शोध लावला. वेगवेगळ्या लिलिएसी प्लांटमध्ये फॅमिलीच्या मेंबर्समध्ये पहिल्यांदा शोध लागला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्या वेगवेगळे जेवढे अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं फर्टिलायझेशन होतं हे त्यांना लक्षात आलं. क्लिअर? सो वी विल बी टॉकिंग इन डिटेल अबाउट द डबल फर्टिलायझेशन इन दिस लेक्चर. आपल्याला पहिल्यांदा ह्या लेक्चरमध्ये डबल फर्टिलायझेशन बद्दल डिटेलमध्ये चर्चा करायची. क्लिअर? सो द फर्स्ट इव्हेंट we have already defined in the pre-fertilization that arrival of the pollen tube at the embryo sac, but we have not yet discussed about how this pollen tube enters within the embryo sac, how the entry of this pollen tube or how this entry of this 2 male gametes occurs within the embryo sac. So this first event is the entry of male gametes into the embryo sac. याच्यातला पहिला इव्हेंट आपण बघणार आहोत. याच्यातला डबल फर्टिलायझेशन मध्ये किंवा इनिशियल स्टार्ट म्हणूया, वेगळा असा पॉईंट आपल्याला करता येणार नाही ह्या डबल फर्टिलायझेशन मध्ये, पण त्याच्या अगोदरचा सुरुवातीचा इव्हेंट जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन्स विथ इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड बिफोर द फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन्स. इट इज अ एंट्री ऑफ मेल gametes occurs, and this entry of male gametes occurs in the different way. It occurs in 3 different way in the embryo sac. embryo sac मध्ये 3 वेगळ्या प्रकारची एंट्री आपल्याला इथं झालेली बघायला मिळते. 1, the usual entry, common entry, or usually it should be there, it is through the micropyle. Therefore that is called as a microgamy, or you can say simply porogamy. Porogamy, pollen tube enters through micropyle. Remember, micropyle मधून जर pollen tube एंट्री केली तर त्याला आपण काय म्हणणार, त्या प्रकारच्या एंट्रीला काय म्हणणार, पोरोगॅमी असं म्हणणार. एंट्री ऑफ अ पोलन ट्यूब अँड डिलिव्हरी, अँड फॉर द सेम गायडन्स टू द मायक्रोपायलर एंड occurs through the special kind of chemicals secreted by the synergid cell. What happens, suppose if there is we draw embryo sac. embryo sac जर आपण बघितली, एम्ब्रियो साइट बघितली, मायक्रोपायलर एंडला आपल्याला एग ॲपॅरॅटस असलेलं बघायला मिळतं. दुसरं असतं
अँटीपोडल ॲपॅरेटस किंवा अँटीपोडल सेल्स असतात आणि सेंट्रलला सेकंडरी न्यूक्लियस आपल्याला असलेला बघायला मिळतो. अँड जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन इट बिकम्स अ फ्यूज्ड. 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय बिकम फ्यूज अँड इट बिकम्स अ 2n. हा आता काय झाला 2n झाला जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. आणि ज्या वेळेस आपल्याला काही ठराविक अशा वेळानंतर आपल्याकडे एंट्री आहे, कोणाची एंट्री आहे तर पोलिन ट्यूबची एंट्री आहे. ती एंट्री कशी होते ते आपल्याला बघायची. सपोज पोलिन ट्यूब कम्स थ्रू द एनी साइड, इट कम्स टू द एम्ब्रियो सॅक अँड वेट फॉर अ फ्यू सेकंड्स असं आपण म्हणूया. असं काही वाट बघत वगैरे बसत नाही, पण आपण असं म्हणूया आता इथं थांबूया. देन इट ट्राय टू एंटर इन टू द एम्ब्रियो सॅक फॉर द फर्टिलायझेशन इव्हेंट. फर्टिलायझेशन इव्हेंटला ही काय करते, एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करते. तर त्याच्यासाठी कोण गाईड करतं, देर आर सिनर्जिड सेल्स. These synergid cells secrete some kind of a chemicals and attract this pollen tube growth or guide this the growth of the pollen tube towards the synergid cell. Attract करून घेते स्वतःकडे कोण, synergid cell. Because this attraction and arrival of this pollen tube at the synergid cell is very important. Although the entry within the embryo sac occurs at a different place. It occurs at a different places, but finally the pollen tube arrives at a synergid cell. कुठूनही असू द्या. फॉर एक्झाम्पल आता आपण पहिला प्रकार बघितला. व्हॉट हॅपन्स, दिस pollen tube comes and enters through the micropylar end. मी आता बाकीचं इकडे काढत नाही, वरचा भाग काढत नाही. If it enters through the micropylar end pollen tube, there is a one nuclei that is called as a tube nuclei, and there are 2 male gametes, haploid male gametes. This entry is called as a porogamy or entry of a pollen tube through the micropyle pore. Tiny pore, micropyle is a tiny pore. Micropyle म्हणजे काय, टायनी एकदम छोटं छिद्र असतं आणि त्या छिद्राला आपण मायक्रोपाईल म्हणतो. आणि म्हणून त्या छोट्या पोर मधून जर पोलिन ट्यूबची एंट्री झाली तर त्याला काय म्हणायचं, पोरोगॅमी असं म्हणायचं. क्लिअर. सो पोरोगॅमी इज अ एंट्री ऑफ अ पोलिन ट्यूब थ्रू द मायक्रोपाईल or pollen tube enters through the micropyle. Second is through the another. There are different kinds of the possibilities. Another entry can be from the chaliceal end into the embryo sac. चलायझल एंड कडून सुद्धा एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री झालेली बघायला मिळते. ठीक आहे, चलायझल एंड कडून. दिस इज कॉल्ड ॲज अ चलाझोगॅमी. चलाझोगॅमी याला काय म्हणायचं, चलाझोगॅमी असं म्हणायचं. ठीक आहे. सेकंड चलाझोगॅमी एंटर्स, पोलेन ट्यूब एंटर्स थ्रू द चलाझल एंड और चलाझल साइड. चलाझल साइड कडून जर पोलिन ट्यूबची एंट्री एम्ब्रियो सॅक मध्ये झाली तर त्याला काय म्हणायचं, चलाझोगॅमी असं म्हणायचं. बट ऑल्दो द एंट्री इज थ्रू द और एंट्री इज फ्रॉम द चलाझल साइड. चलाझल साइड कडून जरी एंट्री असली तरी सुद्धा पोलिन ट्यूब कुठे पोहोचते, सिनर्जिड साइड. लक्षात ठेवायचं, कुठूनही असू द्या ते फायनली कुठे पोहोचणार आहे, सिनर्जिड सेलकडे पोहोचणार आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. सो दिस एंट्री इज नथिंग बट द चलाझोगॅमी. इन द थर्ड केस दिस pollen tube also enters through the side from the specially integuments, through the integuments as well, and this kind of a entry is called as a mesogamy. Mesogamy through इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट्स मधून जर एंट्री होत असेल तर बघूया इंटेग्युमेंट्स मधून कशी होते, डायरेक्ट अशा प्रकारे, अँड देन इट अराइव्स ॲट अ सिनर्जिड साइट.
through the integument. If this kind of entry is there, this is called as a mesogamy. या प्रकाराला काय म्हणायचं, mesogamy असं म्हणायचं. मिडल of the embryo sac, it enters through the middle of the embryo sac, therefore it is a mesogamy. So if the pollen tube enters through the pore or micropylar pore, it is called as a porogamy. If it enters through the chaliceal end, it is a chalazogamy, and if it enters through the integument, it is called as a mesogamy. So in these three different way, pollen tube try to enter into the embryo sac, and once it arrives or enters into the embryo sac and arrives at the synergid cell, at that time there is another event occurs. So this event is a start of the fertilization. आता इथून पुढे फर्टिलायझेशन सुरू झालं, ॲक्च्युअली फर्टिलायझेशन सुरू झालं. आता फर्टिलायझेशन होत असताना अजून एक आपल्याला कॉन्सेप्ट याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे, आणि तो कॉन्सेप्ट म्हणजे दिस मेथड ऑफ डिलिव्हरी और ट्रान्सफर ऑफ टू मेल गॅमेट थ्रू द ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज अनदर कॉन्सेप्ट. याच्यामध्ये एका स्पेशल ट्यूब मधून हे मेल गॅमेट्स काय केले जातात, एम्ब्रियो सॅक पर्यंत डिलिव्हर केले जातात. अशा प्रकारच्या फर्टिलायझेशनच्या इव्हेंटला काय म्हणायचं, सायफेनोगॅमी असं म्हणायचं. इट इज नॉट अ एंट्री, but it is a process or it is a phenomenon of carrying two male gametes through the tube. That phenomenon is called as a siphonogamy. Siphonogamy. Siphoning म्हणजे आपण साधा ज्यूस असतो, ज्यूस कसा पितो, स्ट्रॉ टाकतो आणि सक करतो, बरोबर, अशा पद्धतीने. तर तशा पद्धतीने जर सायफनिंग केलं किंवा सायफनिंग ट्यूबच्या मार्फत जर एखादी गोष्ट जात असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, सायफनिंग असं म्हणायचं. आणि ह्या फर्टिलायझेशनमध्ये फर्टिलायझेशनसाठी अशा प्रकारचं ट्रान्सफर एका ट्यूबमधून होतं किंवा मेल गॅमेटचं ट्रान्सफर ट्यूबमधून होतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, सायफोनोगॅमी असं म्हणायचं. दिस सायफोनोगॅमी इज अ ट्रान्सफर ऑफ मेल gametes through ट्यूब मधून आपल्याला मेल गॅमेट्स ट्रान्सफर केलेले बघायला मिळतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सायफोनोगॅमी असं म्हणतो. क्लिअर? सो दिस सायफोनोगॅमी इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द प्लांट रिप्रोडक्शन और सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. आणि मग आपल्याला डबल फर्टिलायझेशन झालेलं बघायला मिळतं. Okay, so it is the first important event, that is entry of a male gametes or pollen tube. Especially we can say male gametes through pollen tube. Entry of male gametes through pollen tube occurs in the three different way, as well as from the pollen tube. That phenomenon is nothing but the siphonogamy. And then start of another event, this release of a male gametes into the embryo sac. सेकंड इव्हेंट आपल्याला इथं सुरू झालेला बघायला मिळेल. आता या इव्हेंटमध्ये पोरोगॅमी असेल, कुठली होईल, एक होईल, एकाच वेळेस सगळ्या होत नाही. एक तर पोरोगॅमी मोस्ट कॉमन आहे, युज्युअल वे ऑफ एंट्री ऑफ अ पोलन ट्यूब इज द पोरोगॅमी. कधी लक्षात ठेवायचं, इट इज अ युज्युअल वे or it is a common way of a entry of a pollen tube into the embryo sac, that's a porogamy. Chalazogamy, in some cases it happens. Mesogamy, in some cases, rare cases, these different kinds of the these two different kinds of the methods or two different kinds of the way of entry occurs in the double fertilization. Siphonogamy is a transfer of male gametes through the tube, and therefore it is called as a siphonogamy. So as soon as this pollen tube arrives at a synergid cell, at that time second event starts. दुसरा इव्हेंट आपल्याला स्टार्ट झालेला बघायला मिळेल. बघूया आपण कुठला इव्हेंट आहे. पहिला होता या प्रोसेस मधला इव्हेंट, एंट्री ऑफ अ मेल गॅमेट थ्रू द pollen tube.
And second event is rupture of pollen tube and release of male gametes. दूसरा इव्हेंट याच्यामधला काय होतं? रप्चर ऑफ पोलन ट्यूब अँड रिलीज ऑफ अ मेल गॅमेट्स. सो वी कम टू द पॉइंट. एकच पॉइंट इथं घेतो, मग आपल्याला लक्षात येईल. When pollen tube enters through the micropyle, it's a usual way, therefore we are considering only one way. It enters through the micropylar end and comes in contact with synergid cells. Synergid cellच्या contact मध्ये येते. As soon as it comes in contact with the synergid cell, all the cytoplasm present in the synergid cell is absorbed by the pollen tube. सगळा जो सायटोप्लाझम असतो तो काय होतो? पोलन ट्यूब काय करते? ऍब्सॉर्ब करते. एक्सेप्ट न्यूक्लियस. न्यूक्लियस ऍब्सॉर्ब करत नाही, पण सगळा सायटोप्लाझम, वॉटरी कंटेंट विथ इन द सिनर्जिड सेल इज ऍब्सॉर्ब. सगळं वॉटरी कंटेंट काय केलं जातं? ऍब्सॉर्ब केलं जातं. व्हॉट हॅपन्स इन अदर वे? बघा, जर ही सिनर्जिड सेल असेल आणि त्याच्यात इथं पोलन ट्यूब अराईज झालेली आहे. पोलन ट्यूबची साईज एवढी आहे, पण काय होतं? हे सगळं कंटेंट जर इकडे गेलं तर व्हॉट विल हॅपन? जस्ट इमॅजिन व्हॉट हॅपन्स अबाउट द पोलन ट्यूब. फुगा आहे, फुग्यामध्ये जास्त हवा भरली तर काय होतं? फुटतो, बरोबर? सो व्हॉट हॅपन्स? As soon as it absorbs all the water present within the synergid cell, then it swells and finally get ruptured. So after the rupture of this pollen tube, what happens? Forcefully, बघा, आपण साधे एक्झाम्पल घेऊया. त्या फुग्यामध्ये पाणी आहे, बरोबर? फुग्यामध्ये पाणी आहे आणि काही थोडेसे बॉल्स टाकलेले, छोटे बॉल्स टाकले, टायनी बॉल्स टाकलेले. एक बलून आहे आणि त्या बलूनमध्ये 2-3 टायनी बॉल टाकलेले. ठीक आहे, त्याच्यातले 2 महत्वाचे आहेत म्हणून मी 2 इथं टाकतो. अशा प्रकारची पोलन ट्यूब आहे. ठीक आहे, पोलन ट्यूब आहे. इफ इट रप्चर्स, व्हॉट हॅपन्स? द कंटेंट, लिक्विड कंटेंट विथ इन द पोलन ट्यूब फोर्सफुली carries this male gametes into the embryo site. काय होणार? बघा, हा रप्चर होणार, तर छोटी राहणार आणि त्या याच्यामध्ये त्या प्रेशरनं काय केलं जाणार? 2 मेल गॅमेट्स रिलीज केले जाणार. कुठं? एम्ब्रियो साइट मध्ये. क्लिअर? आता याच्यातला कुठला मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होणार आणि कुठला मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होणार हे काही ठरलेलं नसतं. इट इज नॉट डिसाइडेड, इट इज नॉट प्लॅन्ड, इट इज जस्ट अ रॅन्डम इव्हेंट. ह्या दोघांमधला कोण कुठं जाणार हा रॅन्डम इव्हेंट आहे. सो ॲज सून ॲज दीज मेल गॅमेट्स आर रिलीज्ड, हा फोर्सफुली पुढे जातो, त्याचा डिजनरेट होतो. इमिडिएटली इफ ट्यूब न्यूक्लियस एंटर्स इनटू द embryo site, what happens about this? This may be the question. But as soon as this tube nucleus enters into the embryo sac, at that time it get degenerated. तो काय होतो? डिजनरेट झालेला बघा, बिकॉज इट डोंट हॅव एनी काइंड ऑफ अ प्रोटेक्शन फॉर इट. याच्यासाठी प्रोटेक्शन नसतं, पण ह्या दोघांसाठी मात्र प्रोटेक्शन असतं. सेल मेम्ब्रेनचं आपल्याला प्रोटेक्शन असलेलं बघायला मिळतं. देअरफॉर दिस विल नॉट बी डिजनरेटेड. सो what happens after the degeneration of immediate? It's a simultaneous process, it is not a one by one process.
एका नंतर एक गोष्ट घडत नाही, हे एकाच वेळी सगळ्या विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ऑल डिफरंट काइंड्स ऑफ थिंग्स हॅपन्स in the release of these gametes, male gametes. So when these male gametes arrive, one of the male gamete arrives at a egg cell and another male gamete arrives into the cytoplasm of the embryo sac. आता हे काय झाले, फोर्सफुली वरचं जे प्रेशर आहे, जसं आता सांगितलं हे प्रेशर आहे, ह्या प्रेशरनं काय होणार, हे पुढे पुशअप केले जाणार. काय केले जाणार, हे दोन्ही मेल गॅमेट पुश केले जाणार आणि पुश केल्यानंतर ते काय होणार, एम्ब्रियो साइट मध्ये मिक्सअप होणार. एम्ब्रियो साइट मध्ये जर मिक्सअप झाले तर जसं फोर्सफुली जातात तर इमिडिएटली एग सेल अट्रॅक्ट्स द वन ऑफ द मेल गॅमेट अँड गेट फ्यूज विथ द मेल गॅमेट. सो एग सेल फ्यूज विथ द मेल गॅमेट. त्याचं दुसरं कारण असतं की सिनर्जिड सेल प्रेझेंट ॲट द साइट ऑफ द egg get degenerated after the rupture. Just before the rupture it get degenerated because all the watery content from the synergid cell is absorbed by the tube, and therefore there is a no blocking or there is a no partition in between the egg cell and the tube, ruptured part of the tube. म्हणजे ruptured part जो ट्यूबचा आहे त्याच्या आणि एग सेल मध्ये काहीही बॅरियर नाही आहे, देयर इज अ नो बॅरियर. सो व्हॉट हॅपन्स, डायरेक्टली वन न्यूक्लियस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द एग सेल अँड देयरफॉर इट गेट फ्यूज्ड विथ द एग सेल अँड फोर्सफुली अनदर within this fraction of second another male gamete is transferred to the center of this embryo sac to the secondary nucleus and there it gets fused. Clear? ही प्रोसेस लक्षात आली, रप्चर ऑफ अ पोलिन ट्यूब अँड रिलीज ऑफ अ मेल गॅमेट. क्लियर? अँड नेक्स्ट देन इट स्टार्ट्स द ॲक्च्युअल डबल फर्टिलायझेशन. इन द डबल फर्टिलायझेशन देर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ द इव्हेंट्स, अनदर टू डिफरंट काइंड्स ऑफ फर्टिलायझेशन इव्हेंट. ॲक्च्युअल फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे फर्टिलायझेशन इव्हेंट्स आपल्याला झालेले बघायला मिळतात. बघूयात. फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे फर्टिलायझेशन इव्हेंट आपल्याला बघायचे आहेत. फर्टिलायझेशन, ॲक्च्युअल फर्टिलायझेशन इव्हेंट. इन द फर्टिलायझेशन इव्हेंट देर आर टू डिफरंट काइंड ऑफ द फर्टिलायझेशन. वन फर्टिलायझेशन इज कॉल्ड एज अ सिनगॅमी. One fertilization event is called as a syngamy and another fertilization event is called as a triple fusion. Second is the triple fusion. Remember, these two different kinds of the fertilization event occurs and therefore this fertilization is called as a double fertilization. बघा, अजून दुसऱ्या वेळेस आपण पहिली डेफिनेशन काय केली, टू मेल गॅमेट्स टेक्स पार्ट इन टू द फर्टिलायझेशन. दोन मेल गॅमेट फर्टिलायझेशन मध्ये सहभाग घेतात म्हणून त्यांना आपण काय म्हटलं, डबल फर्टिलायझेशन म्हटलं. अजून दुसऱ्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो. देर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ द फर्टिलायझेशन इव्हेंट्स. वन इज द सिंगॅमी अँड अनदर इज द ट्रिपल फ्युजन. देअरफॉर ऑल्सो वी कॅन से इट इज अ डबल फर्टिलायझेशन. म्हणून सुद्धा आपण त्याला काय म्हणू शकतो, डबल फर्टिलायझेशन. इन द सिंगॅमी व्हॉट हॅपन्स, सिंगॅमी is a fusion of one male gamete with egg or egg cell. Syngamy. Syngamy is the fusion of one male gamete with egg cell is the syngamy. क्लियर? आणि ट्रिपल फ्युजन मध्ये काय होतं, फ्युजन ऑफ सेकंडरी न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस अँड अदर मेल गॅमेट. बघा, पहिला सिंगॅमी मध्ये एक मेल गॅमेट आणि एक. ट्रिपल फ्युजन मध्ये सेकंडरी न्यूक्लियस आणि दुसरा मेल गॅमेट. ठीक आहे.
अशा पद्धतीनं आपल्याला 2 फर्टिलायझेशन इव्हेंट्स याच्यामध्ये झालेले बघायला मिळतात. ओके, सो वी विल थिंक इन द डिफरंट वे अबाउट दिस सिनगॅमी अँड द ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन का म्हणायचं आणि सिनगॅमी का म्हणायचं ते आपण जरासं बघूया. First we will talk about the syngamy. What are the different significances of this syngamy? मी पुन्हा एकदा बोलतील. One male gamete plus egg in the syngamy. So this syngamy is the fusion of one male gamete with a egg, and it is responsible to form a zygote. It forms a zygote. Remember, it forms a diploid zygote. This zygote is a 2n because male gamete is n plus egg is also n. N is the haploid. Male gamete is also haploid and egg cell is also haploid. Male gamete is also haploid and egg cell is also haploid. Therefore, haploid comes together or fuse together, form a zygote, and that zygote is a 2n. Clear? 2n combines together and forms a zygote. So, this zygote develops into the embryo. Develops into embryo. Remember, embryo, and this embryo finally develops into the new plant. This embryo develops into the new plant. So actually syngamy is responsible for the formation of a new plant or development of the new plant. syngamy मुळेच आपल्याला काय बघायला मिळेल, नवीन प्लांटची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल. क्लियर? अँड दिस प्लांट इज ऑल्सो कंटेन अ क्रोमोझोम नंबर 2n. ह्या प्लांटचा सुद्धा क्रोमोझोम नंबर काय असतो, 2n असलेला बघायला मिळतो. म्हणून जरी गॅमेट फॉर्मेशन मध्ये हॅप्लॉइड किंवा रिडक्शन इन क्रोमोझोम सेट मध्ये रिडक्शन झालेलं असतं, 2 सेट ऐवजी सिंगल सेट जरी आलेला असला मेल गॅमेट मध्ये किंवा फिमेल गॅमेट मध्ये, तरी सुद्धा ह्या सिनगॅमी मुळे काय केलं जातं, डिप्लॉइड कंडिशन प्रॉपर मेंटेन केलेली बघायला मिळते. इट मेंटेन्स द डिप्लॉइडी इन द प्लांट. सो दिस सिनगॅमी is nothing but the fusion of a male and female gamete to form a zygote, and therefore this zygote is responsible for the formation of a embryo and therefore the new plant. In the second case there is a triple fusion. In this triple fusion what happens, there are 2 haploid nuclei present at the center of a embryo sac. बघा, embryo sac पुन्हा एकदा जर बघितली, इथं काय असतात, 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय असतात. आपण embryo sac डिफाइन करतानाच म्हटलं होतं, embryo sac डिफाइन करताना आपण म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, 7 सेल असतात आणि 8 हॅप्लॉइड न्यूक्लियाय असं म्हटलं होतं. 8 हॅप्लॉइड न्यूक्लियाय असं म्हटलं होतं. आता 7 सेल कुठल्या आहेत, तर 3 एग ॲपॅरेटस मधल्या, 3 अँटीपोडल एंडच्या आणि 1 मोठी एम्ब्रियो सॅकची सेल, अशा 7 सेल होत्या. आणि 3 अँटीपोडल सेलचे न्यूक्लियाय, 3 हॅप्लॉइड न्यूक्लियाय. सेंटरला जे 2 शिल्लक राहिले, दोन्ही बाजूने एक आलेला, ते हॅप्लॉइड न्यूक्लियाय 2 तसेच असतात. पण जस्ट बिफोर अ फर्टिलायझेशन दे बिकम्स 2. लक्षात ठेवा, just before the fertilization these 2 nucleus get fused with each other. फर्टिलायझेशनच्या जरासं थोडं अगोदर, म्हणजेच कधी, ज्या वेळेस पोलेन ट्यूब रप्चर होते आणि मेल गॅमेट कुठे येतात, आता बघूया.
ह्याच कंडिशनमध्ये आपल्या लक्षात येईल. एक एक इव्हेंट आपण जरासा इलॅबोरेट करून बघूया, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून बघूया. एक मेल गॅमेट आहे, हा दुसरा मेल गॅमेट आहे. क्लिअर. आता ह्या दोघांचं जर फ्युजन झालं तर त्याला आपण काय म्हटलं, एक सेल आणि एका मेल गॅमेटचं जर फ्युजन झालं तर त्याला काय म्हटलं, सिनगॅमी म्हटलं. बरोबर. फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट विथ अ एग सेल, सिनगॅमी. आता दुसरं, अनदर मेल गॅमेट इज देअर इन द एम्ब्रियो साइट. एम्ब्रियो साइट मध्ये दुसरा मेल गॅमेट आहे. दिस मेल गॅमेट फ्यूज विथ अ, याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा हे दोन मेल गॅमेट फ्यूज होत, सॉरी सेंट्रल हॅप्लॉइड न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि इट बिकम्स अ सेकंडरी न्यूक्लियाय. ते काय होतात, सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो. बरोबर. आता हा सेकंडरी न्यूक्लियस हा कसा आहे, 2n आहे. अगोदर काय होतं बघा, म्हणजे एक एक छोटा छोटा पार्ट आपण विज्युअलाइज करतो. अगोदर 2 होते, बरोबर, 2n होते, n आणि हा पण n होता. बरोबर. मेल गॅमेट एम्ब्रियो साइट मध्ये आल्याबरोबर काय होतं, हे दोन एकत्र होतात, एक होता. आता काय झाला, हा 2n. बरोबर. मेल गॅमेट काय आहे, n. नाउ दिस 2n फ्यूज विथ n becomes a 3n. Clear. So what happens, fusion of this 2n secondary nucleus with a male gamete, this event is nothing but the triple fusion. म्हणजे काय, 2n secondary nucleus secondary nucleus plus 1n male gamete, and this forms a 3n primary endospermic nucleus. It forms a primary endospermic nucleus. Primary endosperm nucleus. Clear? So triple fusion leads to the formation of a primary endospermic nucleus, and this primary endospermic nucleus is responsible for development of a endosperm, develops into endosperm. Remember, it develops into the endosperm. Endosperm is a nutritious tissue for the development of a embryo. एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिशियस टिश्यू जो असतो त्याला आपण काय म्हणतो, एंडोस्पर्म असं म्हणतो. आणि तो एंडोस्पर्म डेव्हलप होण्यासाठी दुसऱ्या प्रकारचं फर्टिलायझेशन लागतं, तर आपण ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. कंबाइनिंगली these two different kinds of the fusions are two different kinds of fertilization called as a double fertilization. Clear? डबल धमाल. एक आहे एम्ब्रियो तयार करण्यासाठी आणि दुसरा आहे एंडोस्पर्म तयार करण्यासाठी. ट्रिपल फ्युजन लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो अँड सिनगॅमी लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. सॉरी, एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो. ट्रिपल फ्युजन, एंडोस्पर्म, सिनगॅमी, एम्ब्रियो. क्लियर? एम्ब्रियो इज अ 2n आणि एंडोस्पर्म 3n. ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत. सो दिस इज द aspects or this is the detailed aspect of the double fertilization. Clear? Double fertilization काय असतं हे तुम्हाला लक्षात आलं? ओके, चला. What is the significance of this double fertilization? That is the question. बरोबर? डबल फर्टिलायझेशन का गरजेचं आहे? Significance, or we can say importance as well.
The first, it leads to the triple fusion, and therefore the formation of endosperm and provide this endosperm provides nutrition to एम्ब्रिओसाठी न्यूट्रिशन. पहिलं सगळ्यात महत्त्वाचा सिग्निफिकन्स आपल्याला लक्षात ठेवा. ट्रिपल फ्युजनमुळे काय होतं, एंडोस्पर्म तयार होतो. एंडोस्पर्म तयार झाल्यामुळे काय होतं, दिस एंडोस्पर्म इज यूज्ड फॉर प्रोव्हिजन ऑफ अ न्यूट्रिशन टू द एम्ब्रिओ. एम्ब्रिओसाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी त्या एंडोस्पर्मचा उपयोग होतो. देअरफॉर प्लांट्स नीड नॉट टू वरी अबाउट द न्यूट्रिशन ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये न्यूट्रिशनचा जास्त विचार करायची गरज त्या प्लांटला लागत नाही. तर दुसरं अजून काय होतं, इन डबल फर्टिलायझेशन देयर इज अ सिनगॅमी. सिनगॅमी maintain diploidy in प्लांट मध्ये डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करण्याचं काम कोणाचं असतं, सिनगॅमीचं असतं. ओके. इट ऑल्सो लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ अ सीड, फॉर्म्स सीड and therefore initiate fruit formation. Fruit formation as well. फ्रूट फॉर्मेशन आणि सीड फॉर्मेशन सुद्धा आपल्याला इथं झालेलं बघायला मिळतं. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या डबल फर्टिलायझेशनमुळे झालेल्या बघायला मिळतात. Syngamy also leads to the development of embryo. And therefore the new plant. Syngamy मध्ये एक डिप्लॉइड कंडिशन मेंटेन केली जाते किंवा रिस्टोर केली जाते असं म्हणतात. रिस्टोर म्हणजे अगोदरचं जे प्लांट असतं ज्याच्यावरती हे सगळे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स तयार झालेले असतात त्याची कंडिशन काय असते, डिप्लॉइड असते. तीच डिप्लॉइड कंडिशन काय केली जाते, इथं मेंटेन केली जाते किंवा रिस्टोर केली जाते. ठीक आहे. आणि एम्ब्रिओ डेव्हलप केला जातो. दुसरं सीड आणि फ्रूट फॉर्मेशनचं सुद्धा इनिशिएशन केलेलं बघायला मिळतं. आणि ट्रिपल फ्युजनमुळं त्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटसाठी नरिशमेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आपल्याला बघायला मिळते. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या डबल फर्टिलायझेशनमध्ये झालेल्या बघायला मिळतात. डबल फर्टिलायझेशन ऑल्सो prevents the polyembryonic condition. It prevents polyembryonic. एकच एम्ब्रियो. दुसरं काय असेल, फॉर एक्झाम्पल देर आर 2 मेल गॅमेट्स इन द पोलिन ट्यूब. पोलिन ट्यूब मध्ये किती मेल गॅमेट्स आहेत, 2 आहेत. वेन दिस 2 मेल गॅमेट्स इफ फ्यूज विथ अ डिफरंट हॅप्लॉइड सेल्स, फॉर एक्झाम्पल से इफ इट one fuse with a egg cell and another fuse with an antipodal cell, what will happen, there can be the formation of a 2 embryo. तिथं काय होईल, 2 एम्ब्रियो तयार होतील. किंवा एका सिनर्जिड सेलमध्ये किंवा 2 वेगळ्या प्रकारचे सिनर्जी सेल बरोबर जर हॅप्लॉइड असतात, सिनर्जी सेल हॅप्लॉइड आहे, त्यांच्या बरोबर जर फ्युजन झालं तर काय होईल, 2 एम्ब्रियो तयार होतील. दॅट हॅव्हिंग अ 2 एम्ब्रियो विथिन द एम्ब्रियो साइट इज द पॉलीएम्ब्रियोनिक. त्या कंडिशनला काय म्हणायचं, पॉलीएम्ब्रियोनिक असं म्हणायचं.
दॅट कंडिशन इज अवॉइडेड बिकॉज ऑफ अ डबल फर्टिलायझेशन. कशी अवॉइड केली जाते? वन ऑफ द मेल गॅमेट फ्यूज विथ अ सेकंडरी न्यूक्लियस, नॉट विथ द अदर न्यूक्लियाय ऑफ अ, दुसऱ्या कुठल्याही न्यूक्लियाय बरोबर ते फ्यूज होत नाही. कुठल्या कुठल्या न्यूक्लिया बरोबर फ्यूज होऊ शकतात हे पहिलं बघूया. अँटीपोडल सेलच्या न्यूक्लिया बरोबर फ्यूज होऊ शकतात, कारण तिन्ही अँटीपोडल सेल्स काय असतात? हॅप्लॉइड असतात. Therefore, they may form a diploid condition. And if there is a diploid condition of a cell, cell can develop into the new plant. Or that diploid condition can be called as a zygote. तर आपण जायगोट म्हणू शकतो. म्हणून त्याचा नवीन एम्ब्रिओ तयार होऊ शकतो. पण तो नवीन एम्ब्रिओ तयार होऊ नये म्हणून काय झालं? दिस वन ऑफ द मेल गॅमेट फ्यूज विथ अ डिप्लॉइड न्यूक्लियस ऑफ अ सेकंडरी प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द एम्ब्रिओ. सेकंडरी न्यूक्लियस, डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस बरोबर ते फ्यूज होतात. and therefore it forms a triploid nucleus, and this triploid nucleus will not develop into the embryo. तो ट्रिप्लॉइड न्यूक्लियस एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होईल का? नाही होणार. instead of that it develops into the endosperm, a nutritive tissue, and therefore this double fertilization prevents a polyembryony in this way. अशा पद्धतीनं आपल्याला ही पॉलीएम्ब्रियोनी प्रिव्हेंट केलेली बघायला मिळते. म्हणून हे डबल फर्टिलायझेशन आपल्याला महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? सो दीज आर द फर्टिलायझेशन इव्हेंट्स. म्हणजे फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये आपण सुरुवातीपासून दोन मेल आणि फिमेल गॅमेट्स कसे एकत्र येतात ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर फ्यूज कसे होतात आणि त्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे डबल फर्टिलायझेशन इव्हेंट्स कुठले आहेत हे सुद्धा डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे? म्हणजेच काय? एंट्री ऑफ पॉलिन ट्यूब इनटू द एम्ब्रियो सॅक. दुसरं काय? रप्चर अँड रिलीज ऑफ अ मेल गॅमेट इनटू द एम्ब्रियो सॅक अँड फ्युजन ऑफ अ टू मेल गॅमेट विथ अ एग अँड द secondary nucleus. These all events are involved in the double fertilization. Clear? And then as soon as there is a double fertilization, there is a start of another event, that is a post fertilization event. त्याच्यानंतर आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स सुरू झालेले बघायला मिळतात. क्लिअर? बघूयात आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट आपल्याकडे आहेत त्याच्यातले काही बघू आता आपण या लेक्चरमध्ये बघूया. Now we start with the post fertilization events. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. ठीक आहे? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचे इव्हेंट्स असलेले बघायला मिळतात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म. दुसरा इव्हेंट आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम अ झायगोट. त्याच्यानंतरचा इव्हेंट आपल्याला असलेला बघायला मिळतो फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. Having a fruit is a characteristic of this angiosperm. Angiosperm ची दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे? फ्रूट बिअरिंग प्लांट्स. क्लिअर? त्यांच्यामध्ये फ्रूट्स असतात. दुसऱ्या कुठल्याही प्लांटमध्ये फ्रूट्स नसतात. लक्षात ठेवायचं. आता याच्या खालचा ग्रुप जर बघितला तर जिम्नोस्पर्म्स आहे. नेकेड सीड्स म्हणजे सीड्सच्या वरती कोट नसतं कुठले. ठीक आहे? म्हणून त्याला नेकेड सीड असतं. मग यांच्यामध्ये कुठलं कोट असतं? तर फ्रूट असतं. लक्षात ठेवायचं.
त्यांच्यामध्ये फक्त सीड्स असतात, त्याच्यामध्ये सीड्स प्लस फ्रूट असतात, म्हणून आपण त्याला अँजिओस्पर्म म्हणतो. हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक अँजिओस्पर्मच्या सुद्धा तुम्हाला रिवाईज इथं करायचं. तर अशा प्रकारचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यातला पहिला इव्हेंट आपण बघूया, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म. As soon as this endosperm is formed, as soon as there is a triple fusion, it is formed after triple fusion. ट्रिपल फ्युजन नंतर आपल्याला झालेला हा पहिला इव्हेंट बघायला मिळतो, दॅट इज अ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता जरी आपण वेगवेगळे बघत असलो, हे पॉईंट वेगवेगळे बघत असलो, कुठला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, दे आर सायमल्टेनियस प्रोसेस. ह्या एकाच वेळेस होणाऱ्या प्रोसेस आहेत. म्हणजे एकदा एंडोस्पर्म तयार होतो आणि तो झाला की नंतर होतो असं नाही. ह्या दोन्ही सुरुवातीला स्टार्ट होतात, पण फक्त त्याच्यातली फास्ट होणारी प्रोसेस कुठली आहे, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होणारी, ही फास्ट होते. त्याचं कारण आपल्याला वेगळं असलेलं बघायला मिळतं. हा एंडोस्पर्म का फास्ट होतो, तर इट हॅज टू प्रोव्हाइड द नरिशमेंट फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो. डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करतं, तर हा एंडोस्पर्म होतो. म्हणून एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट ही फास्ट होते आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट सुरुवातीला स्लो, एकदम स्लो असलेली बघायला मिळते. पण एंडोस्पर्म बऱ्यापैकी तयार झाला आफ्टर formation of a sufficient amount of the endosperm, then there is a start of the embryonic development. म्हणून ह्या दोन्ही प्रोसेस एकाच वेळेस जरी होत असल्या तरी थोड्याशा एका पाठोपाठ एक जातात. म्हणजे एंडोस्पर्म जरा थोडासा पुढं असतो आणि त्याच्या पाठोपाठ कोण जातो, तर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची प्रोसेस गेलेली बघायला मिळते. तर हे क्लिअर लक्षात ठेवायचं नाही, तर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊ शकतं की एंडोस्पर्म अगोदर होतो आणि नंतर एम्ब्रियो डेव्हलप होतो, असं काही होत नाही. ते सायमल्टेनियस होतात, फक्त जरा थोडंसं फास्ट आणि स्लो प्रोसेस आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. सो इट इज फॉर्म्ड आफ्टर फॉर्मेशन ऑफ अ ट्रिपल फ्युजन अँड दिस एंडोस्पर्म इज डेव्हलप्ड into the nutritious tissue. It is nutritious tissue. It is develops into the nutritious tissue, and this nutritious tissue provides nourishment to developing embryo. It provides nourishment to developing embryo. It is a nutritious. Why? Because it is 3N cells. It has a 3N cells. ह्या एंडोस्पर्ममध्ये एंडोस्पर्मचा जेनेटिक कंपोजिशन लक्षात ठेवायचं 3N. बरोबर. आता 3N का महत्वाचा आहे? 3 टाइम्स मोर DNA याच्यामध्ये असतो. काय म्हटलं मी? 3 टाइम्स मोर DNA आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू द हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेलपेक्षा 3 पट न्यूक्लियर मटेरियल जास्त असतं. अँड इफ द सेल्स, एम्ब्रियोनिक डेव्हलपिंग सेल्स नीड्स अ लार्ज अमाऊंट ऑफ DNA मटेरियल्स, रॉ मटेरियल्स ऑफ DNA साठीचं रॉ मटेरियल सुद्धा त्यांना जास्त लागतं. अँड दॅट इज प्रोव्हाइडेड बाय दिस 3N endospermic cell. Therefore endosperm is highly nutritious. आपल्याला काही एंडोस्पर्म बघितल्यानंतर लक्षात येईल की किती न्यूट्रिशियस असतात. आपण एक्झाम्पलमध्ये बघणार कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला एंडोस्पर्म असलेले बघायला मिळतात आणि त्याचे कॉमन एक्झाम्पल्स तुम्ही कायम वापरता किंवा यू आर युझिंग इन डे टू डे लाईफ ॲज वेल. दोज आर बिकॉज ऑफ दिस न्यूट्रिशन प्रेझेंट इन देम, or they are highly nutritious tissue. And therefore we are using for our purpose as well. Clear? So this endosperm development occurs into the 3 different way. This embryonic development occurs into the 3 different way. 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते.
This endospermic development occurs in one way, that is called as a nuclear endosperm, based on the way or method of a development. Nuclear endosperm. न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट असं म्हटलं तरी चालेल. त्याला आपण न्यूक्लियर एंडोस्पर्म असं म्हणणार आहोत. जो ह्या मेथडनं डेव्हलप होणारा एंडोस्पर्म आहे, न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या मेथडनं डेव्हलप होणार आहे, त्याला आपण न्यूक्लियर एंडोस्पर्म असं म्हणणार. इन दिस केस व्हॉट हॅपन्स, द फर्स्ट ट्रिप्लॉइड primary endospermic nucleus, triploid primary endospermic nucleus formed in the triple fusion divides mitotically. Remember, this is very important. कसा डेव्हलप होतो? डिवाइड्स माइटॉटिकली, म्हणजे कंटिन्युअस फॉर मल्टिपल टाइम्स. For multiple times. How many multiple times? Large number of multiple times. एक नाही, अनेक वेळा डिवाइड होतो. कसा होतो? मी आता बाकीचं काही जास्त डिटेल काढत नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं ट्रिप्लॉइड एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे. 3 year. It becomes 2. 2 becomes 4. बरोबर? 4 becomes 8, and likewise this triploid nucleus divides and divides and divides for multiple times without cell wall formation. Cell wall, without cell wall. त्याच्यामध्ये सेल वॉल तयार होते का? नाही तयार होत, फक्त न्यूक्लियस असतो, सेल वॉल त्याच्यामध्ये नसते. आणि त्याच्यामुळे काय म्हणायचं? Nuclear endosperm. And such kind of the division is called as a free nuclear divisions. याला काय म्हणायचं? अशा प्रकारच्या डिव्हिजनला काय म्हणायचं? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, because only nuclei undergoes a cell division or the division. Cell division म्हणता येणार आपल्याला. Mitotic division occurs only in case of a nucleus, not in case of a cell. सेलच्या बाबतीत घडते का? तर नाही, फक्त कोणाच्या बाबतीत घडते? न्यूक्लियसच्या बाबतीत घडते. म्हणून त्याला काय म्हणायचं? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. and therefore it forms a large number of a nuclei, millions of a nuclei within a embryo sac cell. त्या एम्ब्रियो सॅक सेल मध्ये आपल्याला अनेक न्यूक्लियाय तयार केलेली बघायला मिळतात. At the same time, what happens? The other antipodal cell and other synergy cell, remaining synergy cell becomes degenerated. त्या काय होता? Degenerated होता, dislocated होता, disintegrate होता. At the same time, when there is a development of a endosperm, endosperm develop सुरू झाला की बाकीच्या ज्या सेल्स आहेत within the embryo sac, they get disintegrated, they are destroyed, you can say. त्या ठिकाणी राहत नाहीत, कुठेतरी दुसरीकडे जाऊन दुसऱ्या सेलमध्ये कन्वर्ट होतात आणि नंतर डिस्ट्रॉय केलेल्या बघायला मिळतात. सो दिस प्री न्यूक्लियर डिव्हिजन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ अ लार्ज नंबर ऑफ अ न्यूक्लियाय. सो व्हॉट हॅपन्स आफ्टर द फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ व्हॅक्युअल ॲट द सेंटर. याच्या सेंटरला एक व्हॅक्युअल तयार झालेला बघायला मिळतो. मी आता असं काढण्याच्या ऐवजी छोटे छोटे न्यूक्लियाय याच्यामध्ये काढतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, these are the large number of nuclei, free because of the free nuclear division, only one cell wall and large number of nuclei present within the single cell. Then second event occurs within this nuclear endospermic development is formation of a vacuole. This formation of a vacuole is responsible for the pressing or what we can say dislocation of this nuclei at the, or it gives a nuclei
or it what we can say displays the nuclei at the periphery. It displaces all the nuclei at the periphery. पेरिफेरी कडे हे न्यूक्लियाय जेवढे न्यूक्लियस असतील ते कुठे जातील पेरिफेरी कडे. क्लियर. सो नाउ व्हाट हॅपन्स द ऑल randomly dispersed nuclei within the cytoplasm of a embryonic cell, now those are displaced at the periphery, okay, or arranged at a periphery. And when they are arranged, what happens? There at the end of the endosperm development, there is a formation of a cell wall around each nuclei. प्रत्येक न्यूक्लियाच्या भोवती आता सेल वॉल तयार सुरू होते आफ्टर कंप्लीशन ऑफ ऑल द फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. क्लियर. सगळ्या फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झाल्या की नंतर काय होतं त्याच्या भोवती सेल वॉल तयार व्हायला सुरू होते प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती. अँड देअरफॉर इट फॉर्म्स अ न्यूक्लिशियस टिश्यू. बरोबर. क्लियर. अशा प्रकारचा आपल्याला न्यूक्लियर एंडोस्पर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळतो किंवा फॉर्म झालेला बघायला मिळतो. सो विदाउट सेल वॉल फॉर्मेशन देर आर फ्री न्यूक्लियर डिव्हिजन अँड देअरफॉर दिस काइंड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियर endospermic development is called as a nuclear endospermic development. And this type of a nuclear endosperm is this type of a endosperm is called as a nuclear endosperm because it is formed by the nuclear endospermic development method. Clear. And this is the most common in the angiospermic plants. एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त यांच्यामध्ये अशा प्रकारची फ्री न्यूक्लियर डिव्हिजन एंडोस्पर्म तयार झालेला बघायला मिळतो. जवळजवळ 161 जवळ फॉर अबाउट यू कॅन से अबाउट 161 families of angiosperms do have such kind of the एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट. अशा प्रकारची एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट किती फॅमिलीजमध्ये एंजियोस्पर्मच्या बघायला मिळते? जवळजवळ 161 फॅमिलीमध्ये आतापर्यंत आपल्याला रिपोर्ट झालेली बघायला मिळते. म्हणून जास्तीत जास्त याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची डेव्हलपमेंट असलेली बघायला मिळते. तुम्हाला मोस्ट कॉमन डेव्हलपमेंट कितीतरी सांगता येते, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सांगता येते. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं मोनोकॉट प्लांटमध्ये स्पेशली कोकोनटमध्ये. कोकोनट सगळ्यांनी बघितला, खाल्लाय, शाळेतलं पाणी पिलाय. ॲक्च्युली दॅट इज अ एंडोस्पर्म. आतमधला सगळा जो असतो तो काय असतो? एंडोस्पर्म. खोबरं जे असतं ते काय असतं? एंडोस्पर्म असतो. क्लिअर. आता त्याच्यामधली डेव्हलपमेंट कशी असते? न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट असलेली बघायला मिळते. त्याच्यामध्ये सुद्धा आतलं जे वॉटर आहे, कोकोनट वॉटर, व्हॉट इज दॅट? It is a cytoplasmic material. Cytoplasmic material with the enrichment of a nuclei. Large number of nuclei are present. त्याच्यात काय असतात? भरपूर न्यूक्लिया असतात. आणि मग काय होतं? त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅक्युअल तयार होतं. फक्त न्यूट्रिशियस मटेरियल सेंटरला येतं. व्हॅक्युअलमध्ये फक्त एअर असतो असं नाही. व्हॅक्युअलमध्ये काय असतं? स्टोअर्ड फूड मटेरियल असतं. क्लिअर. आणि सगळे जे न्यूक्लिया असतात ते कडेला येतात आणि मग खोबरं तयार होतं. टेंडर कोकोनट जर बघितला, शहाळं जर बघितलं तर त्याच्यामधलं खोबरं सुद्धा आपण खाल्लेलं. पाणी पिलो आणि त्याला म्हटलं की आतलं खोबरं काढून दे. ते खोबरं काय आहे? तर जस्ट स्टार्ट ऑफ द एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ अ सेल वॉल अराउंड ईच न्यूक्लियाय इज स्टार्टेड. जस्ट स्टार्टेड. म्हणून ते एकदम स्मूथ असतं, हार्ड नसतं. पण जसं जसं मॅच्युअर होईल कोकोनट तसा तसा त्याचा सेल वॉल फॉर्मेशनचा रेट जास्त होतो. सगळ्या सेल वॉल जर फॉर्म झाल्या तर सगळं पाणी आटून जातं. क्लिअर. तर अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला कोकोनटमध्ये सुद्धा बघायला मिळते. दॅट इज अ न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट ऑकर्स विथ इन द कोकोनट अँड द एंडोस्पर्म प्रेझेंट इन द कोकोनट इज अ न्यूक्लियर टाइप ऑफ अ एंडोस्पर्म. इट इज अ फर्स्ट मेथड ऑफ अ न्यू एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट. क्लिअर. अशा पद्धतीनं आपल्याला पहिली मेथड इथं एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंटची झालेली बघायला मिळते.
अजून तुम्हाला काही याच्यामध्ये बघायला मिळेल. सूर्यफूल आहे. सूर्यफुलामध्ये सनफ्लावरमध्ये सुद्धा छोट्या छोट्या बिया असतात, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची न्यूक्लियर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते. सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज अ cellular endospermic development, and that kind of endosperm developed with the cellular endospermic development is called as a cellular endosperm. त्याला काय म्हणायचं? cellular endosperm असं म्हणायचं. Second is the cellular endosperm. In this case, the endospermic development is completely different than the nuclear endospermic development. त्याच्यापेक्षा वेगळी असते. काय असते याच्यामध्ये बघूया. सेल, दिस इज द एम्ब्रियो सॅक अँड सेंट्रल इज द प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. बरोबर. दिस प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस अंडरगोज अ डिव्हिजन, मायटोटिक डिव्हिजन. क्लियर. As soon as the first mitotic division occurs, there is a formation of a cell wall in between these two. Only two nuclei are not formed. Instead, two cells are formed here. अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं, न्यूक्लियर मध्ये काय होत होतं, टू न्यूक्लियाय आर फॉर्म्ड विदाउट फॉर्मेशन ऑफ अ सेल वॉल. सेल तयार न होता फक्त काय तयार होतं, ते न्यूक्लियाय तयार होतं. पण आता काय तयार होत आहे, सेल्स तयार होतात. क्लियर. सो हियर न्यूक्लियर डेव्हलपमेंट, न्यूक्लियर डिव्हिजन, सर, nuclear division followed by or immediately followed by, we can say immediately followed by cell division. Remember, बरोबर. न्यूक्लियर डिव्हिजन जशी झाली प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसमध्ये डिव्हिजन झाल्या काय झाली, सेलची पण डिव्हिजन झाली. नाउ व्हॉट विल हॅपन, दिस न्यूक्लियाय फ्रॉम द अप्पर सेल विल डिवाइड इनटू द टू अँड अगेन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टू सेल्स. 2 च्या 4 सेल्स तयार अशा पद्धतीने. ठीक आहे. 4 च्या 8 तयार होणार, 8 च्या असं कंटिन्युअस. इमिडिएटली आफ्टर द न्यूक्लियर डिव्हिजन there is a cell division, and therefore this we can't say that is a simply it is a nuclear division, it is a cell division. And this type of endosperm divides with the special method of a cell division, and therefore this kind of endospermic tissue is called as a cellular endosperm. याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट फक्त सेल्स तयार. आता समजा हा पूर्ण एम्ब्रियो आहे, तर याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक आहे, याच्यामध्ये सेल्स तयार, न्यूक्लियाय तयार होणार. काय तयार होणार, सेल्स तयार, सगळ्या सेल्सच फक्त तयार होणार. आणि त्या सेल्सच्या मध्ये आपल्याला ट्रिप्लॉइड न्यूक्लियस असलेला सुद्धा बघायला मिळेल. अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला इथं झालेली बघायला मिळते कंटिन्युअसली. आता इथं 4 आहेत, 4च्या अनेक सेल्स तयार झाल्या इमिडिएटली. इथं फक्त सगळे न्यूक्लियस अगोदर तयार करून घेतले का, नाही. न्यूक्लियस तयार झाल्या लगेचच काय केलं, सेल पण तयार करून घेतल्या. पण न्यूक्लियर मध्ये काय केलं, फक्त अगोदर सगळे न्यूक्लियस तयार करून घेतले आणि न्यूक्लियस तयार झाल्यानंतर म्हणजे मिलियन ऑफ न्यूक्लियस आर रेडी नाउ आफ्टर द डिव्हिजन इन द न्यूक्लियर एंडोस्पर्म अँड आफ्टर दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ सेल. त्याच्यानंतर सेल्स तयार झाले म्हणून त्याला काय म्हटलं, न्यूक्लियर. First, all nuclear divisions are completed and then only cell division started. Therefore, it is a nuclear. But here, after each nuclear division, there is a cell division. Therefore, it is a cell division. Clear? म्हणजे एकानंतर एक नाही, सॉरी एकानंतर एक इथं होतं, त्याच्यामध्ये एकानंतर एक नाही. सगळं संपल्यानंतर पुन्हा सेल डिव्हिजन न्यूक्लियर मधलं. पण इथं काय झालं, प्रत्येक न्यूक्लियर डिव्हिजन, each nuclear division is followed by the cell division. Immediately it follows the cell division and therefore it forms a cells instead of a nuclei. अनेक न्यूक्लिया तयार व्हायच्या ऐवजी इथं काय तयार होतात, अनेक सेल्स तयार होतात आणि त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, सेल्युलर
एंडोस्पर्म असं म्हणायचं. क्लिअर? सेल्युलर एंडोस्पर्म इज अ फॉर्मेशन ऑफ अ सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सम मोनोकॉट फॅमिली. मोनोकॉट प्लांट फॅमिली. मोनोकॉट प्लांटच्या फॅमिलीमध्ये आपल्याला अशा प्रकारची डिव्हिजन झालेली बघायला मिळते. त्याच्यातल्या काही आपल्याला सांगता येते. सॉरी, डायकॉट मध्ये मोनोकॉट डायकॉट फॅमिली. It is a property of a dicot plants and about 72 families of a dicot have a cellular type of a endospermic development. Cellular type of endospermic development जवळजवळ 72 डायकॉटच्या फॅमिलीमध्ये आपल्याला, डायकॉट म्हणजे टू कॉटिलिडॉन असणारे सीड्स यांच्यामध्ये असतात, म्हणून तर आपण डायकॉट असं म्हणतो. तर या 72 डायकॉट प्लांटच्या फॅमिलीमध्ये आपल्याला सेल्युलर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. क्लिअर? आता दुसरं आपण म्हणू शकतो की मोनोकॉटमध्ये न्यूक्लिअर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट आपल्याला झालेली बघायला मिळते म्हणू शकतो. पण न्यूक्लिअर हा कॉमन आहे सगळ्यांना, असा फक्त मोनोकॉट आणि डायकॉटला आहे असं नाही, तो सगळ्यांना कॉमन आहे. आता मोस्ट कॉमनली अकर्स इन द मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये जास्त न्यूक्लिअर झालेला बघायला मिळेल, पण मोनोकॉटची अजून काही स्पेशालिटी आहे एका फॅमिलीमध्ये. म्हणजे तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, मोनोकॉटसाठी न्यूक्लिअर आहे आणि डायकॉटसाठी सेल्युलर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट आहे असं म्हटलं तर चालेल. पण हे काही युनिव्हर्सल रूल आहे असं नाही. म्हणजे सगळ्या डायकॉटमध्ये सेल्युलर असतो आणि सगळ्या मोनोकॉटमध्ये न्यूक्लिअर असतो असं नाही. त्याच्यातल्या काही फॅमिलीज आपण इथं मेन्शन केलेल्या आहेत. जवळजवळ 161 फॅमिलीज डू शो द न्यूक्लिअर. विथिन दिस 161 families there are some families with or most of the families are with a monocot plant and some of those are the dicot. Clear? But in the cellular large number of families are with a dicot. डायकॉटच्या फॅमिलीमध्ये आपल्याला सेल्युलर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट होते. पण 72 नंतरच्या फॅमिली कुठं जातात? अजून भरपूर फॅमिली आहेत डायकॉटच्या, तर त्या फॅमिली न्यूक्लिअर एंडोप्लाझमिक डेव्हलपमेंट दाखवतात. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपण त्यांच्या डिव्हिजन वेगळ्या पद्धतीनं करू शकतो. ओके. इन द थर्ड केस, इन थर्ड टाइप ऑफ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट देयर इज अ स्पेशल कॉम्बिनेशन ऑफ दिस न्यूक्लिअर अँड द सेल्युलर. या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं झालेलं बघायला मिळतं. ते कसं होतं आपण बघूया. आणि दिस थर्ड टाइप ऑफ अ न्यूक्लिअर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज अ हेलोबियल एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट और एंडोस्पर्म असं म्हणतात. थर्ड टाइप ऑफ द एंडोस्पर्म is a halobial type of a endosperm. This is the special type of endospermic development occurs only in the monocot family, that is a halobial. नावाची मोनोकॉट फॅमिली आहे, त्याच्यामध्येच हे होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? हेलोबियल एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट. त्या फॅमिलीचं नाव आहे, त्या फॅमिलीच्या नावावरून आपल्याला त्याचं एंडोस्पर्मचं नाव दिलेलं बघायला मिळतं. तर याच्यामध्ये काय होतं? देयर इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ न्यूक्लिअर अँड द सेल्युलर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट. दोघांचे कॉम्बिनेशन. से दिस इज द एम्ब्रियो सॅक अँड सेंट्रल न्यूक्लियस इज द प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. इट इज अ ट्रिप्लॉइड. व्हॉट हॅपन्स? इट डिवाइड्स इनटू द टू. हा काय होतो? दोन मध्ये डिवाइड होतो. मी जरा बाजूला न्यूक्लियर. As soon as a first nuclear division occurs, there is a first nuclear division, or only first nuclear division is followed by the cellular division or formation of a cell. In this case, what happens? First nuclear division followed by
सेल वॉल फॉर्मेशन. पहिली न्यूक्लियर डिव्हिजन काय होते, इमिडिएटली सेल वॉल फॉर्मेशन त्याच्यामध्ये झालेलं बघायला मिळतं. मग आतापर्यंत हा न्यूक्लियर डेव्हलपमेंट एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट कशा प्रकारची झाली, अशा प्रकारची अगोदरच्या कुठल्या प्रकारामध्ये होती, असं कुठल्या एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट मध्ये होतं, सेल्युलर मध्ये, बरोबर. नाव यू कॅन से इट इज अ सेल्युलर टाइप ऑफ अ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट, बट इट इज नॉट cellular. Why? After this formation of a two cell, upper half and the lower half of the cell leads to the another second type of a endospermic development. Now this afterward or furthermore we can say afterward what happens, then other divisions are free nuclear divisions. Others are free nuclear divisions. बघा आता काय होतं याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं, सेल्युलर डिव्हिजन म्हणजे सेल्युलर एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट नुसार झाली, पण त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट काय होते, ओनली न्यूक्लियाय डिवाइड्स, only nuclei divides and there is no division of a cell. आता काय झालं, त्याच्यानंतर न्यूक्लियर टाइप म्हणजे सुरुवातीला काय होते, फर्स्ट डिव्हिजन इज अ सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट, बट आफ्टर द फर्स्ट सेल डिव्हिजन देयर इज अ न्यूक्लियर टाइप ऑफ अ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट. आणि मग आपल्याला दोन्ही न्यूक्लियाय, भरपूर न्यूक्लियाय दोन्ही सेल्स मध्ये तयार करून घेतले जातात. सेम आफ्टरवर्ड हॅपन्स विथ दिस काइंड ऑफ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट ॲज वेल. व्हॉट विल हॅपन आफ्टरवर्ड, आफ्टर कंप्लीशन ऑफ or after formation of all nuclei, all large number of nuclei, then there is a formation of a cell wall. But here is a division into the two cells, and therefore it is called as a intermediate between the nuclear and the cellular. It is a halobial type of endospermic development. It is an intermediate of the nuclear and the cellular endospermic development, and therefore it is a species in the halobial family. Clear? So these are the different ends of the endospermic development, and this endosperm is responsible for providing the nourishment to the developing embryo. Clear? अशा प्रकारची आपल्याला एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या बघायला मिळते. क्लिअर? ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर सांगा. ओके. हां, पहिला इव्हेंट आपण बघितला याच्यामध्ये, तो म्हणजे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. सेकंड इव्हेंट वी विल स्टार्ट, यातला थोडासा भाग आपल्याला बघता येईल आज. That is a embryonic development. Embryonic development of a embryo. Embryo develop होण्याची प्रोसेस आपल्याला इथं सुरू झालेली बघायला मिळते. Immediately as soon as or simultaneously with the development of endosperm, there is a development of an embryo as well. Embryo तिथं सुद्धा डेव्हलप झालेला बघायला मिळतो. आपल्याला डायकॉट मध्ये वेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, आणि मोनोकॉट मध्ये वेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळते.
कारण त्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन्स तयार करायला लागतील, मोनोकॉटमध्ये एकच कॉटिलिडॉन आपल्याला असलेला बघायला मिळतो. तर त्याच्यानुसार त्यांच्या दोघांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. पहिल्यांदा आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आहे तर डायकॉटची बघूया आणि त्याच्यानंतर आपण मोनोकॉटची बघूया आणि त्याच्यानंतर त्यांचं सील कसं तयार होतं, कुठल्या पार्टपासून काय तयार होतं हे आपल्याला बघायला लागेल. ओके, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इन द डायकॉट प्लांट and especially with reference to the Caspella. कॅप्सेल नावाच्या प्लांटमध्ये स्टडी केलेलं आहे, म्हणून ते काय नाही कुठल्याही प्लांटची घेतली तरी चालेल, असं काय नाही. कॅप्सेलाचीच घेतली म्हणजेच तीच आपल्याला आहे असं नाही. तर इट इज अ जनरलाइज्ड वन, कॉमन आहे, सिम्पली आपल्याला रिप्रेझेंट करता येते म्हणून आपण ती घेतली. असं काही नाही की तेच घ्यायची, वेगळ्या कुठल्याही प्लांटची घेतली तरी चालेल. जनरल डायकॉटा असलं पाहिजे, त्याची आपण बघूया. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इन द स्टार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो is the first cell, that is a zygote is formed from the fusion of one male gamete and the egg cell, and this zygote in case of this plant is called as a oospore. काय म्हटलं जातं, oospore असं म्हटलेलं बघायला मिळतं. oospore म्हणायचं. Clear? This oospore start the developing into the embryo. What happens? There is a first division occurs, and this divides this whatever the oospore divide mitotically. Because mitotic division is always leads to the maintenance of the chromosome number as well. It maintains the diploidy. It restores the diploidy of the cell. सेलची डिप्लॉइड कंडिशन म्हणजे जर oospore 2n असेल तर त्याच्यापासून तयार झालेले सेल सुद्धा काय असतील, 2n असतील. त्याला आपण मायटॉटिक सेल डिव्हिजन असं म्हणतो. म्हणून मायटॉटिकली असा हा शब्द इथं वापरतोय आपण, सारखा वापरतोय, कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबरचं रिडक्शन होत नाही, कुठंच होत नाही, म्हणून त्याला आपण कॉमनली मायटॉटिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. So in this case what happened, there is a first mitotic division leads to the formation of a 2 cell. बरोबर, 2 cell. It is a transverse, first mitotic division is a transverse cell division. Transverse cell division, one cell is present in the upward direction and other cell present in the lower direction, or in other case one cell is present towards the chalazial end, another cell present at the micropylar end of the embryo sac. जर आपण ही एम्ब्रियो सॅक मध्ये बघितली तर आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल एम्ब्रियो सॅक. ठीक आहे, बाकीच्या सेल्स असतात त्या डिजनरेट झालेल्या असतात, त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करायची आवश्यकता नाही. क्लिअर? नाउ फर्स्ट डिव्हिजन इज अ ट्रान्सफर्स सेल डिव्हिजन. सो इट इज अ फर्स्ट सेल डिव्हिजन, first, and it forms a 2 cell. The cell which is present at the chalazial end divides in the different way, and present at the micropylar end divides in the different way. So these 2 cells are named in the different manner as well. The cell which is present at the chalazial end is called as a generative cell. Clear? And cell which is present at the micropylar end is called as a suspensor cell. Suspensor initiator असं म्हटलं तरी चालेल. एम्ब्रियो इनिशिएटर आणि सस्पेन्सर इनिशिएटर दोन्ही प्रकारचं. सस्पेन्सर जनरेटिव्ह एम्ब्रियो इनिशिएटर काय म्हणते, इट इनिशिएट द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, and suspensor leads to the formation of a suspensor structure. वेगळं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये.
ठीक है. This again divides. Second mitotic division. In case of a generative cell or the embryo initiator cell, the division is random or right angle to each other. रँडम म्हणण्यापेक्षा सेल डिव्हिजन, मायटोटिक सेल डिव्हिजन जनरेटिव्ह सेल मध्ये किंवा एम्ब्रियोनिक इनिशिएटर मध्ये कशी होणार, राईट अँगल टू इच अदर. म्हणजे कशी, समजा पहिली मी एकाची दाखवतो नंतर दुसऱ्याची दाखवतो, वन बाय वन. पहिल्या सेल मध्ये जर सेल डिव्हिजन झाली, इफ इट इज अ फर्स्ट व्हर्टिकल सेल डिव्हिजन, अनदर विल बी हॉरिझॉन्टल. म्हणजे पहिली अशी झाली तर दुसरी सेल डिव्हिजन कशी होणार, अशी होणार, राईट अँगल टू इच अदर. मायटोटिक सेल डिव्हिजन इन द एम्ब्रियो इनिशिएटर सेल और जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह किंवा एम्ब्रियो इनिशिएटर सेल असं म्हणतात. क्लिअर. बघा अशा प्रकारचे दोन सेल डिव्हिजन आपण इथं केले. व्हॉट हॅपन्स देन इन द सस्पेन्सर्स इनिशिएटर. In the suspensor initiator, there is only transverse cell division. Only transverse. म्हणजे only horizontal cell division आपल्याला झालेली बघायला मिळेल. तर ती कशी होईल, एक सेलच्या दोन सेल झाल्या, बरोबर. या सेल बद्दल बोलतो. ओके, फक्त खालच्या सेल बद्दल बोलतो. हा, एक सेलच्या दोन सेल झाल्या, दोनच्या चार झाल्या. ओके, ट्रान्सफर्स. आता सेल डिव्हिजन कशी झाली बघा, पहिली सेल डिव्हिजन अशी असेल, दुसऱ्या दोन सेल डिव्हिजन अशा असेल. ठीक आहे, फक्त ट्रान्सफर झाला. पण अगोदरच्या याच्यामध्ये कशा झाल्या होत्या, पहिली व्हर्टिकल झाली आणि दुसरी हॉरिझॉन्टल झाली, किंवा दोन्ही म्हणा, पहिली हॉरिझॉन्टल होईल आणि दुसरी व्हर्टिकल होईल. दॅट डझंट मॅटर, कशी होईल, अल्टरनेट होईल, पण त्या अल्टरनेटिव्हली असलेल्या बघायला मिळतात. एक जर व्हर्टिकल झाली तर किंवा कुठलाही प्लेन असेल, पहिल्या सेल डिव्हिजनचा जो प्लेन आहे त्याच्या राईट अँगल दुसऱ्या सेल डिव्हिजनचा प्लेन आपल्याला असलेला बघायला मिळतो. क्लिअर. नाव दिस डिफरंट काइंड्स ऑफ द सेल, द सेल विच इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ this embryonic development and present towards the micropylar end, this cell is swollen one, large. It becomes a large and swollen, and this cell is acting as or functions as a hausteria. Hausteria हे काय, एक पॅरासाइटिक रूट सारखा स्ट्रक्चर असतो. हे काय होतं तर आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. दिस हॉस्टेरिया एंटर्स इनटू द स्पेशल और इट हेल्प्स इन द एंट्री ऑफ दिस एम्ब्रियो इनटू द एंडोस्पर्म. एंडोस्पर्म मध्ये ह्या एम्ब्रियोची एंट्री करण्यासाठी हॉस्टेरिया बेस असल्याचा आपल्याला मदत असल्यासारखं काम करतो, म्हणून त्याला हॉस्टेरिया असतो. अँड द apical cell or this can be called as a basal cell which is present at the micropylar end, which is a large and swollen. That cell is called as a hausteria cell. And another cell which is present at the apical side of this suspensor is called as a hypophysis. Hypophysis. Clear? And this combining all the cells, these all different kinds of cells are called as a suspensor. त्याला काय म्हणायचं, suspensor असं म्हणायचं. And the other cell which are present at the chalizer end, those are called as a embryo. The first two celled structure, remember, दोन सेलचं स्ट्रक्चर असेल ऑफ द एम्ब्रियो साइड, एम्ब्रियो इनिशिएटर सेलचं दोन सेलचं स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रो एम्ब्रियो असं म्हणायचं. टू सेल एम्ब्रियो इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रियो. रिमेंबर,
आता एम्ब्रिओ कोणाला म्हणायचं आणि प्रो एम्ब्रिओ कोणाला म्हणायचं, क्लिअर? दोन सेलचा जो एम्ब्रिओ आहे, तुमच्या मनामध्ये जी एम्ब्रिओची कंडिशन इमॅजिनेशन आहे तेच ठेवा, फक्त त्याच्यामध्ये एकच कंडिशन लावा की इट शुड बी टू सेल. दिस टू सेल्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रिओ. ॲक्च्युली एम्ब्रिओ इज विथ ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द पार्ट्स. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स जर तयार झाले तर त्याला एम्ब्रिओ म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. सगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स जे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स तयार करायला लागतात त्या स्ट्रक्चरला आपण एम्ब्रिओ असं म्हणतो. पण इथं काय फक्त दोनच सेल्स आहेत म्हणून त्याला आपण प्रो एम्ब्रिओ असं म्हणतो. ठीक आहे. दिस प्रो एम्ब्रिओ स्ट्रक्चर डेव्हलप्स इनटू द डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. सो अदर स्ट्रक्चर्स which are present at the chalizer end divides in the right angle, mitotically divides in the right angle and develops into the large number of cells. Similarly, other present at the micropylar end, those cells undergoes a transverse cell division and develops into the suspensor. Suspensor plays very important role in pushing of the embryo into the endosperm. एंडोस्पर्म मध्ये एम्ब्रिओला पुश करण्यासाठी आता त्याचं व्हिज्युअलायझेशन आपल्याला करावं लागेल. इट इज अ एम्ब्रिओ साइड अँड दिस ऑल इज द एंडोस्पर्म. हा सगळं काय असणार आहे? एंडोस्पर्म. अँड द एम्ब्रिओ इज प्रेझेंट ॲट द बेस. आता तोच एम्ब्रिओ मी इथं काढतो बघा. हा वरचा एम्ब्रिओचा पार्ट आपण काढला, 4 सेल्स, आणि त्याच्या खालच्या 4 सेल्स काढलेल्या आहेत. Okay, now what will happen? This embryo, if it is not pushed into the endosperm, it will not receive the nourishment. त्याला nourishment पोचेल का, मिळेल का? तर नाही मिळणार. So what happens? As soon as this growth of a suspensor occurs, this embryo will be pushed into the endosperm. हा एम्ब्रिओ काय केला जाईल? एंडोस्पर्मच्या मध्ये पुश केला जाईल. सो ॲज टू दिस एम्ब्रिओ विल गेट अ इझी नरिशमेंट फॉर इट्स डेव्हलपमेंट. त्याच्या डेव्हलपमेंटसाठी इझी नरिशमेंट त्याला मिळेल. म्हणून आपल्याला अशा प्रकारची एम्ब्रियोनिक आणि सस्पेन्सर डेव्हलपमेंट असलेली बघायला मिळते. आता आपल्याला सस्पेन्सर डेव्हलपमेंटबद्दल जास्त विचार करायचा नाही. वी विल बी टॉकिंग अबाउट एम्ब्रियो डेव्हलपमेंट. इन द एम्ब्रियो डेव्हलपमेंट, दिस एम्ब्रियो डेव्हलपमेंट फर्दर डिवाइड्स इनटू द अगेन one more cell division occurs in each cell. प्रत्येक सेल मध्ये अजून सेल डिव्हिजन झालेली बघायला मिळते and it forms a 8 celled structure. 8 celled structure. 8 काढून दोन दुसऱ्या बाजूला आहेत असे समजा. ठीक आहे. 8 celled structure. खालच्या मध्ये सुद्धा आपल्याला सेल डिव्हिजन झालेली बघायला मिळते. कमी जास्त असल्याचं काही अडचण नाही. ओके. तर अशा प्रकारचा दुसरं स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं. दॅट इज अनादर एम्ब्रिओ, 4 सेल एम्ब्रिओ. 2 सेल एम्ब्रिओ इज अ प्रो एम्ब्रिओ, 4 सेल एम्ब्रिओ, 8 सेल एम्ब्रिओ, and it is called as a octant. लक्षात ठेवायचं. This octant is a remarkable step in the development of a embryo of the plant. प्लांटच्या किंवा अँजिओस्पर्मच्या कुठल्याही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये ऑक्टंट स्टेज फार महत्त्वाची असते. म्हणून हे इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ऑक्टंट इज अ 8 सेल एम्ब्रियोनिक स्टेज. क्लिअर. आता ह्या 8 सेलमध्ये काय होतं बघा, अजून थोडंसं आपण व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करूया. व्हिज्युअलाइज मध्ये म्हणजेच डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करू. बघा, हा डायग्रामॅटिकली प्रेझेंट जर केला, फक्त आता एम्ब्रिओ मी प्रेझेंट करतोय. हा जर एम्ब्रिओ बघितला तर 2 सेल अशा असतील. आता किती सेल्स आहेत मी काढलेल्या? जर अजून मोठ्या करू काय?
किती सेल झाल्या? 4 झाले की त्याच्या मागा वरचं काढलं ना. ठीक आहे, पाठीमागच्या सेल्स वेगळ्या. ठीक आहे, समजलं ना मला काय म्हणायचं ती? त्याच्या खालचं अजून 2. 3D आपल्याला काढायला मुश्किल जातं, पण आहे. आता आपण ही ऑक्टंट स्टेज, आपल्याला जरी आपल्याकडून 4 दिसत असल्या तर त्याच्या पाठीमागे 4 आहेत, म्हणून ते काय झालं? ऑक्टंट स्टेज. आता याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. टिल द ऑक्टंट डेव्हलपमेंट, ऑक्टंट स्टेज, बोथ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इन मोनोकॉट प्लांट अँड डायकॉट प्लांट इज सेम. ऑक्टंट स्टेज पर्यंत दोन्ही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट डायकॉट मधल्या आणि मोनोकॉट मधल्या सेम असतात, त्याच्यामध्ये काही फरक नसतो, काही बदल नसतो. व्हॉट इज डिफरन्स? आफ्टर द ऑक्टंट देयर इज अ डिफरन्स. फर्दर डेव्हलपमेंट इज अ कम्प्लिटली डिफरंट. याच्या नंतरची डेव्हलपमेंट आपल्याला डिफरंट असलेली बघायला मिळते. याच्या नंतरची डेव्हलपमेंट आपण काय करूया, फक्त डायकॉट मध्ये कशी होती ती पहिल्यांदा बघू. ठीक आहे, लक्षात आलं? काय शॉर्ट मध्ये ऊस पोर आहे, त्याला आपण झायगोट असं म्हटलं होतं. इट इज अ फॉर्म ऑफ बाय फ्युजन ऑफ अ मेल गॅमेट अँड द एग सेल. इट डेव्हलप्स इनटू द 2 cells. One can be called as a initiator, embryo initiator cell, and another is a suspensor initiator cell. 2 आहेत, त्याला आपण प्रो एम्ब्रियो असंही म्हणतो. This develops into the many upper cell or embryo initiator cell divides by the mitotic cell division right angle to each other and forms a 4-cell embryo. Other cell which is present at the micropylar end, suspensor cell, initiator cell, this divides by transverse cell division and therefore forms a vertical linear arrangement of a cell. Vertical linear arrangement of a cell. Clear? And forms a suspensor. Basal cell of a suspensor is called as a hausteria, which is a swollen one and gives a support to the suspensor. And the upper cell or apical cell of the suspensor is called as a hypophysis. Clear? So then it again develops into the many cells, especially 8 cell. म्हणजे आता बघा, एक सेल डिव्हिजन झाली, सेकंड सेल डिव्हिजनला किती? 2, म्हणजे 4 सेल्स तयार होते. थर्ड सेल डिव्हिजनला इथपर्यंत किती झाल्या? 3 सेल डिव्हिजन झाल्या. आणि ऑक्टंट पर्यंत किती सेल डिव्हिजन झाल्या? 4 सेल डिव्हिजन झाल्या, बरोबर. अप टू द 4 सेल डिव्हिजन all the embryonic development in the monocot and dicot is a similar. Then afterward we'll see what happens in the octant in the dicot. Dicot च्या बाबतीत octant मध्ये काय होतं ते आपण जरासं बघूया. In case of octant there are 2 layers of a 4 cell. फक्त आता मी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट सांगणार, बाकीचं काही सस्पेन्सर जसं आहे तसाच ठेवणार. तो आता सस्पेन्समध्ये घेऊया. ठीक आहे, आता त्याचं काम संपलं, सस्पेन्सरचं काम संपलं, आता त्याचं काही काम राहिलेलं नाही. क्लिअर? म्हणून त्याला आपण त्यातच ठेवतोय. आता त्याच्या सेल डिव्हिजन होत राहतील, किती होईल. आता सिंगल सेल लेअर आहे, आता डबल सेल लेअर होईल. दॅट डझंट मॅटर. फक्त तो जेवढा एम्ब्रियो मोठा होईल त्याला सपोर्ट करण्यासाठी तेवढा सस्पेन्सर मोठा होईल, आणि एक वेळ येईल की तो निघून जाईल, डिजनरेट होईल, आणि तो छोटासा आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या फास्ट सेल डिव्हिजन कुणामध्ये होतात? ऑक्टंटमध्ये फास्ट सेल डिव्हिजन होतात, आणि सस्पेन्सरमध्ये एकदम स्लोली चाललेलं असतं. त्याचं जास्त सेल डिव्हिजन होत नाही. झाली चुकून एखादी कदाचित तर अशी होते, आणि म्हणून तो पार्ट छोटासा होतो. आता फक्त सगळ्यात जास्त सेल डिव्हिजन कुणामध्ये होणार आहे? तर ऑक्टंट एम्ब्रियोमध्ये होणार आहे. क्लिअर? सो इन द ऑक्टंट एम्ब्रियो दिस upper 4 cells are responsible for a different kinds of the formation of the structures. वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स वरच्या 4 सेलचा लेअर फॉर्म केलेला बघायला मिळतो, आणि लोअर सेल मधला वेगळ्या प्रकारच्या
डिव्हिजन्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. लोअर, हे आता इथं लोअर टायर आणि अप्पर टायर ऑफ अ सेल्स अशा दोन नंबर. ठीक आहे, वरचा आणि खालचा असे लेयर्स. तर आपण टायर असं म्हणणार आहोत. लेयर म्हटलं तरी चालेल, तुम्हाला लक्षात टायर नाही आलं लक्षात तर टायर का तर त्याची अरेंजमेंट जरा थोडीशी सर्क्युलर असते म्हणून आपण त्याला तसं म्हणतो. ठीक आहे, तर अप्पर टायर आणि लोअर टायर. अप्पर टायर डेव्हलप्स इनटू द स्पेशल स्ट्रक्चर्स. आता मी इथं काय काय स्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे ते सांगतो. इट डेव्हलप्स इनटू द वन प्ल्युम्यूल and then into the cotyledon. Or its cover. cotyledon आपल्याला एंडोस्पर्म पासून नाही इतर सेल पासून तयार झालेले बघायला मिळतील. कोलिओप्टाइल. इट इज अ कव्हर ऑफ अ प्ल्युम्यूल. प्ल्युम्यूलचं कव्हर असतं कोलिओप्टाइल. कोलिओप्टाइल आणि प्ल्युम्यूल दोन. दिस डेव्हलप इनटू द शूट पार्ट. इट इज डिसाइडेड इन द ऑक्टंट स्टेज ओनली that which cells will divide into the which type of a parts of the plant. This divides into the shoot part. And lower tier develops into the radical and hypocotyl. त्याला आपण कोलिओप्टाइलला इपिकॉटिल असं म्हटलं तरी चालेल. इपिकॉटिल म्हटलं तरी चालेल कोलिओप्टाइलला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या प्रकारचे लेयर. वरचा जो 4 सेलचा लेयर आहे त्याच्यापासून प्ल्युम्यूल, कोलिओप्टाइल किंवा इपिकॉटिल तयार झालेला बघायला मिळतो. आणि लोअर लेयर जो आहे त्याच्यामध्ये रॅडिकल आणि हायपोकॉटिल तयार झालेला बघायला मिळतो. ठीक आहे, याच्या रॅडिकलमध्ये काय असतं, रूट कॅप सुद्धा आपल्याला तयार झालेली बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर रूट सुद्धा तयार झालेला बघायला मिळेल. इट विल डेव्हलप इनटू द प्ल्युम्यूल, डेव्हलप इनटू द शूट पार्ट अँड रॅडिकल डेव्हलप इनटू द रूट पार्ट. ओके, क्लिअर. इथून पुढं आपल्याला ह्या सेल डिव्हिजन वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या बघायला मिळतील. आता आपण बघूया व्हॉट हॅपन्स दिस ईच टायर अंडरगोज अ सेल डिव्हिजन. ह्या प्रत्येक टायरमध्ये आपल्याला सेल डिव्हिजन झालेल्या बघायला मिळतील. आता ह्या सेल डिव्हिजन कशा प्रकारच्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला असलेल्या बघायला मिळतील. बघूया, वरच्या टायरमध्ये ज्या सेल डिव्हिजन झालेल्या बघायला मिळतात त्या सेल डिव्हिजन जरा थोड्याशा अनइक्वल झालेल्या बघायला मिळतील किंवा जर थोड्याशा अनप्रपोर्शनल झालेल्या बघायला मिळतील. अनप्रपोर्शनल कशा होतील बघूया. अप्पर सेल डिव्हिजन occurs in the different way. बघा, आता मी थोडासा मार्क इथं करतो. असा काय मार्क याच्यामध्ये राहत नाही शिल्लक, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं सांगतो. खालच्या ज्या सेल डिव्हिजन आहेत लोअर टायरमधल्या अशा आपल्याला तयार झालेल्या बघायला मिळतील. अँड नाव इट विल नॉट बी सेपरेटेड. तर आपण सेपरेट करू शकत नाही. अप्पर सेल डिव्हिजन मात्र जरा थोड्याशा नॉन प्रपोर्शनेट सेल डिव्हिजन तयार झालेल्या बघायला मिळतील. अप्पर पार्ट जरा फास्ट ग्रो झालेला बघायला मिळेल तुम्हाला. अँड इट बिकम्स अ हार्ट शेप्ड एम्ब्रियो. त्याच्या खाली सस्पेन्सर सेल्स आहेत तर तशाच आहेत सस्पेन्सर सेल. ओके, दिस पार्ट is looks like a heart and therefore it is called as a heart shaped embryo. Heart shaped embryo. Heart shaped embryo. Clear? आता heart shaped embryo again develops very fast, but now this embryonic development leads to the another development. याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या काही डेव्हलपमेंट्स तयार झालेल्या बघायला मिळतील.
मी जर आता सेल्स न काढता वेगळ्या प्रकारे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट दाखवतो. इथं सगळ्या सेल्स आहेत आतल्या पार्टमध्ये. इथं इट इज वन कॉटिलिडॉन, कॉटिलिडॉन्स, 2 कॉटिलिडॉन तयार झालेले बघायला मिळतील. कारण अनप्रपोर्शनेट सेल डिव्हिजन असलेली बघायला मिळते. त्याच्यापासून काय तयार होतील? कॉटिलिडॉन तयार होतील. सेंट्रलचा पार्ट असतो, अपायकल पार्ट आहे. अपायकल सेल्स प्रेझेंट इन दिस रिजन will develop into the plumule, and as earlier we have said this is the radical. आता मात्र ज्या सस्पेन्सर सेल्स आहेत त्या थोड्याशा डिजनरेट झालेल्या आपल्याला मिळतात आणि नंतर नष्ट होईल. अशा प्रकारचा लास्ट स्टेप, इट इज अ समवॉट वेल डेव्हलप्ड एम्ब्रियो अँड इट इज अ हॉर्स शू शेप्ड एम्ब्रियो. आत्ताचा एम्ब्रियो कुठला आहे? हॉर्स शू शेप्ड एम्ब्रियो. जे बघा ऑक्टंट आहे, ऑक्टंट नंतर अनेक सेल डिव्हिजन त्याच्यामध्ये होती. हार्ट शेप्ड एम्ब्रियो तयार झाला आणि हार्ट शेप्ड एम्ब्रियो नंतर आपल्याला काय तयार झालेला बघायला मिळाला? हॉर्स शू शेप्ड एम्ब्रियो. आणि दिस हॉर्स शू शेप्ड एम्ब्रियो डू हॅव प्लुमिल, कॉटिलिडॉन, रॅडिकल and many other structures. Clear? So this embryonic development occurs in the such kind of a development occurs in the dicot plant, say capsule. ठीक आहे, बघा आपण इथं थांबू. थँक्यू.